हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गाईज, आता मी हेअर वॉश केलाय, मी रेडी होते. सो तुम्ही माझी केस बघू शकता. सी माय हेअर, सी माय हेअर. वॉश करून झाल्यावर माझे केस एकदम असे रफ होऊन जातात. मी त्यात कोम पण नाही करू शकत. सी माय हेअर. तर खूप केअर करावी लागते माझ्या हेअरची बिकॉज ऑफ माय कलर. ॲश ब्लॉन्ड असल्यामुळे मला खूप केअर करावी लागते. प्रॉपर सीरम, शॅम्पू, हेअर मास्क. सो मी आता करते ब्लो ड्राय. विदाउट ब्लो ड्राय मी असं हेअर सोडूच नाही शकत. सी, एकदम फ्रीझी, अनमॅनेजेबल. सो मी आता क्विक ब्लो ड्राय करते. कुठून भेटला ड्रायर? मी ठेवलं होतं. आणि आम्हाला बोलते कधीपासून करते, होतच नाही. फॉर हायड्रेशन, दिस इज वॉटर बेस. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलू शकते, जास्त नॅचरल वाटतं ते. मम्मी हे सर्व काय काय लावत असते, पण अशी सांगत नाही की तुम्ही पण लावा. स्वतः लावेन आणि स्वतः हायड्रेशन सर्व करून घेईन फेसवर. जास्त पाणी प्यायचं हायड्रेशन साठी, दॅट इज नॅचरल. हायड्रेशन साठी जास्त पाणी प्यायचं. नीट बोल, एकदम नॅचरल. जशी आम्हाला बोलते तसं बोल, लोकांना बघायला पण मम्मा चांगलं वाटतं. ओके ओके ओके. मी हे टायगर प्रिंट टी शर्ट घातली. मम्मा सो हे थोडस 5 मिनिटं ठेवायचं. लावून झाल्यावर एक सांगते बोलली ही क्रीम लावून झाल्याच्या नंतर 5 मिनिटं थांबायचंय, वेट करायचंय अब्झॉर्ब होण्यासाठी. मी पण लावणार आता रोज ही क्रीम. तर ती माझ्यासोबत मी घेऊन जाते रोज, घरी नाही ठेवत. मग इथे ठेव ना. कशाला? आमच्यासाठी घे एक. सगळं मीच घेऊन देऊ का? मस्कारा घेते तो पण तुम्ही लोक. आज 2 मस्कारा घेऊन, एक तुझ्यासाठी एक माझ्यासाठी. मी पण माझ्या हातानेच ब्लो आहे केलंय. ब्लो ड्राय दाखवलंय, व्हिडिओ केलाय म्हणून. सेल्फ ब्लो ड्राय. एक अजून एक होती ना मम्मा क्रीम अशी, जी इथेच ठेवायचीस तू. टर्न केलं तर क्लिप लावलं तर कशी झाली? हा मग जाऊ दे ना, एवढं काय चांगले वाटतं ते. मला असं वाटतं. आणि मम्मीची आणि माझी केस सेम आहेत. मोनू आणि येशूची केस जरा पप्पांवर गेली आहेत.
आता मी करणार रेड कलर. आणि जास्त मोठे मोठे नको व्हिडिओ बनवू. नाही छोटे छोटे क्लिप काढ असे. हे बघ काम मम्मीचा खाली पडलाय ब्रश. नाही गेला ब्रो. मग खाली पडलाय ना. हो केस सोडल्यावर किती बरं वाटतं. माझी केस. मम्मीची पण पहिला एवढीच मोठी केस होती है ना मामा. म्हणजे माझ्यापेक्षा मोठी होती मम्मीची केस. आणि आईची पण म्हणजे मम्मीची पण. आईची केस सारखी माझी केस, माझ्यासारखी तुझीच केस. सर्व मी हे बेसिक यूज करते रोजच्या डेली वेअर साठी. लॅक्मे सीसी क्रीम फॉर 9 to 5. फॉर नाईट ऑफिस साठी 9 to 5 जॉब. ऐश्वर्या राय आली आहे. ऍड चालू आहे भाई. ते कट कर नंतर. लाईट वेट आहे. फाउंडेशन खूप हॅवी होऊन जातं. सो तुम्ही ऑफिस साठी डेली वेअर साठी हे सीसी क्रीम यूज करू शकता. हे फास्ट घे ना नंतर. बाई नाही पडणार. गबस तू इथं काय नाही पडणार. नाही पडणार बाबा. मी ठेवून बनवते. मी हटते या फ्रेम मधनं. थोडं इथे पण लावायचं नेकवर आपल्याला, नाही तर हे फेअर आणि हे डार्क होऊन जाईल कॉम्प्लेक्शन. तू असे सर्व व्हिडिओ बनवले ना खूप व्ह्यूज येते. आणि हा फिंगर यूज करायचा आपला फॉर आय साठी, आय बॅग साठी या अंडर आय सर्कल साठी. काय एकदम सॉफ्ट असतो एकदम. तुम्ही बघा फील करून. असं एकदम हलका असतो हात. सो हे पार्ट आपला खूप नाजूक असतो, सेन्सिटिव्ह असतो, म्हणून जास्त रब नाही करायचे. हलक्या हाताने जस्ट टॅपिंग करायचे तुम्हाला असं. आणि मी हा ब्रश यूज करते. किती वर्ष पहिलेचा. मला खूप वर्ष झाली या ब्रशला. हा पण खूप अजून चांगला पर्यंत अजून आहे चांगला टिकलेला. खूप छान आहे. सी हे इवन टोन करण्यासाठी जे आपण सीसी क्रीम लावले, हे इवन टोन करण्यासाठी आपण हा ब्रश यूज करतोय. हे सर्व ठीक आहे. जेवायला काय बनवलंय. भात बनवला. चिकन आहे फ्रीज मध्ये. घे आणि खा गप. सो मी आता त्याच्यावर कॉम्पॅक्ट यूज करते. आता मी आयब्रो फिलिंग करते. बिकॉज सी माय आयब्रो एकदम लाईट आहेत. खूप लाईट आहेत माझे आयब्रो. सो मी यूज करते आहे स्टुडिओ वेस्ट आयब्रो फिलर. काय आहे पहिला ब्रशने पहिलं आपले आयब्रोज जे आहेत ना ते नीट करायचे. मी आता आयब्रो फिल केले आहेत. सी हा कॉर्नर जो आहे ना तुम्हाला इथे जस्ट लिफ्ट करायचं. त्याच्याने तुमचा फेस जो आहे थोडासा लिफ्टिंग वाटेल. ही माझी लॅक्मेची लिपस्टिक आहे. सी पिंक शेड आहे हा नॅचरल. हे व्हाईट काजळ आहे आणि हे ब्राऊन काजळ आहे. ज्यांचे डोळे एकदम स्मॉल आहेत त्यांनी व्हाईट काजळ यूज करू शकतात, ज्याने तुमचे आईज थोडेसे मोठे वाटतील. आणि मी यूज करते ब्राऊन एकदम हलकं. पण आता मी काजळ लावायचं सोडून दिले. पहिला मी खूप लावायचे, रोज काजळ लावायचे मी. पण आता मी अवॉइड करते काजळ लावणं. फक्त लिपस्टिक, आयब्रो फिल करते आणि जस्ट सीसी क्रीम. दॅट्स इट. खूप दिवसांनी मी काजळ लावले. सो आय एम डन. जस्ट आता मोनू आली आहे कॉलेज मधनं एकदम थकून. आणि ती मॅडम सकाळ सकाळ पडली आहे चक्कर येऊन बसमध्ये. आणि मला मम्मीला कॉल करून बोलते मम्मी मी चक्कर येऊन पडली बसमध्ये. मम्मीने आणि मम्मीचं चालू आहे व्लॉगिंग.
स्पेशल मेकअप अँड हेअर ट्युटोरियल. ट्युटोरियल. स्पेशल मेकअप अँड हेअर ट्युटोरियल. मम्मीला बोलते थोडं नॉर्मल राहा, चांगली बनवते ती, खरं चांगलं बनवते, पण ना थोडस. गाईज मी आता रेडी झालीये, सांगा कशी वाटते मी. सी माय हेअर मेकअप दोन्ही दाखवलंय. हिला बघा मॅडमला, आता आली ही स्कूल कॉलेज मधून आली. ओके, स्कूल मधून आली आता कॉलेज मधून आली ही, आणि ही चक्कर येऊन पडली आणि मला कॉल करते की मला चक्कर आली आहे. सकाळी तिला बोलली नाश्ता करून जा, ती अशीच गेली घाई मध्ये, कारण का लेट उठली ती म्हणून. का लेट उठली? सकाळी सकाळी ऐश्वर्याचं रडगाणं चालू. तुम्ही बघा एकदम लाईट मेकअप केलं, मी काहीच नाही केलंय. उठली ना गप ना, मार खाणार आहे. मी एकदम लाईट मेकअप केला. जस्ट तुम्हाला मी जे दाखवलंय सीसी क्रीम आणि आयब्रोज फिल केले जस्ट, आणि एक लिपस्टिक लावले, दॅट्स इट, आणि काजल, बस दॅट्स इट. सो माझा मेकअप एकदम नॅचरल वाटतोय. सो तुम्ही ऑफिस मध्ये जाताना हा लुक करू शकता 9 to 5 जॉब वाल्यांनी. प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलंय. सो लवकर जा, बाय बाय. मी आता रिक्षात आहे, मी चालली अंधेरी स्टेशनला. काय ते आता 5 स्टेशन वरून रिक्षा पकडली आहे. सीधा सीधा नीचे. किधर हॉस्पिटल में किधर काम कर. चहा, माय फेवरेट चहा. लॉन्ड्रीचे कपडे आहेत, सगळे लॉन्ड्रीचे कपडे. आई बघा, हाय कर आई. ही माझी आई. का जाऊन ये ना संतो. नितीन घेऊन जा आईला जरा दांड्यामध्ये. दांड्याला घेऊन जा. काय दांड्याला घेऊन जा बाईकवर. दांड्याला? कुठे दांड्याला? कुठे दांड्याला? आईला माहितीये. मी तिथे सोडन मग येईन नाही परत. अच्छा ठीक आहे चालेल. बस मग टेबलवर बस. दे पैसे दे काहीतरी. हो पैसे दे, याला पैसे पाहिजे बघा. काल दिले ना तुला. मी तुलाच फोन करणार होतो. कशाला? हो 200 रुपये दे. आला मोठा. कशाला? आता काय घ्यायचं तुला? आता मला घड्याळ घ्यायचंय, आयफोनचं, घडी? ऍपल वॉच. हा आता नाही, पुढच्या महिन्यात घेऊ. पुढच्या महिन्यात ठीक आहे. वाचलो मी. कशाला? अरे काय झालं माहितीये काय, त्याच्या मित्रांनी पहिला पाठवले. आता निघते, चालली आहे आता घरी. हे आहे आंबेडकर रोड, खार आंबेडकर रोड. अंधेरीला इतकी क्राऊड असते ना की रिक्षाच नाही मिळत. रिक्षा मिळाली, खूप वेट करत होती ऑटोची. ऑटो मला मिळाली, फायनल मला मिळाली ऑटो. सो मी पोचते. हिला बघा झोपली आहे. हिला बघा मॅडमला. मी पोचली आता घरात. सो मी बनवते आता वांग्याची भाजी. ठीक आहे, आपली आहेत. पण हे ना एक वांग खराब निघालं म्हणून मला हे मी असं कट केलं याला. आणि इथे आहे डाळ भिजवली मी, कारण का माझ्याकडे चण्याची डाळ नव्हती पण मी तुरीची डाळ भिजवली. दिस इज माय फेवरेट टी. दिस इज माय फेवरेट टी. मैडम बगा ब्लॉग पोस्ट करते मैं। चलो हटो, मैडम को आने दो। चाय मम्मा, मैडम को आने दो। मम्मा ये मैडम को देखो, ये मैडम को देखो कैसा काने डोले से देख रहे। मैडम को देखो,
वांग्याची भाजी. ब्लॉगर पागल है, ब्लॉगिंग एकदम जोरात. कीप ग्रोइंग. बोल बोल अदिती. अच्छा, म्हणजे अजून माझं चालू नाही केलेलं. चालू केलं होतं मी. आता चालू केलं ना तिने. आता भांडी घास जरा. हा भांडी. आता मी भाजी बनवली, तू भांडी घास. मला लय माझं डोकं लय दुखते. माझं पण डोकं दुखतंय. एक्सक्यूज देते काम नाही करायचं म्हणून. सांगू माझं डोकं दुखतंय. बोलू बोलू काय बोलू मी. मम्मा बघ मांडणं होती एवढी. बोला मॅडम माया. बोला नाही घेतलं तिने. बोला मॅडम माया. असं चालू केल्यानंतर मॅडम माया चालू असेल परत. बोला मॅडम माया. काय माया जी. हम तो अब सो रहे हैं बेटा. दिन भर सो ही रहे हो आप तो. हमको सोने मजा आता है. मजा आता है. माझा ब्लॉग पोस्ट होतोय भाई. थोड़ा बर्तन भी घसिया दिया करो. घस दिया करो. घसिया दिया. थोड़ा बर्तन भी मांजा करो. अय्या बोलायचं होतं. बर्तन भी मांजा करो कभी कभी. मांजा. बोला मॅडम माया. ती तुझ्याकडे घेत ना. मग मॅडम मायाला बरं नाही वाटत आहे. आज चक्कर येऊन पडले आहेत मॅडम बस मध्ये. मॅडमला एक कप चहा नाही बनवू शकत स्वतःसाठी उठून. जर एक दिवस मम्मीची सुट्टी आहे, नाही जर एक दिवस मम्मीची सुट्टी आहे तर मम्मी झोपले तर एक चहा नाही बनवू शकत. एक कप चहा नाही. स्वतःसाठी नाही करू शकत तो माणूस, दुसऱ्यासाठी काहीच नाही करू शकत आयुष्यात. ते मी नंतर बघेन. आता तू नंतर कधी बघेन? अजून किती बघायचं? बघेन. अजून तर मी छोटी आहे. अजून 18 वर्षाची किती झाली? 18 नाही 19 आहे. अजून छोटी काय म्हणा. अजून 19 वर्ष झाली तरी म्हणते अजून मी छोटीच आहे म्हणे. हा बरोबर आहे. जेवण थोडी ना बनवता येतं मला. चाय खाता येतं का मग? गप्पा गप्पा खाता येतं का? गिळायला येतं? मम्मी ते कसं जातं गळ्या खाली, घशा खाली कसं जातं? मम्मी तर अटॅक करते डायरेक्ट माझ्यावर. मम्मीला ब्लॉग बिहाइंड द सीन बघा. बिहाइंड द सीन मॅडम माया. बघा मॅडम माया. आता भांडी रील्सवर टाकणार मी हे नॉक पुसते. मी असं केलं. बघा बघा. भांडी घासायला नको, झाडू मारायला नको हिला नाही. आणि तिला पण, त्या मॅडम मायाला पण. ही पहिली माया फर्स्ट मॅडम माया, ती सेकंड मॅडम माया. आता येणार आहे दुसरी रंबा. आणि उर्वशी, मेनका, रंबा तिघी आमच्या घरात आहेत. उर्वशी, मेनका, रंबा तिन्ही पण आमच्या घरातच आहेत. बघा तुम्ही. हा सोफ्याच्या पाठी परत आत पसारा. मी नाही उचलला तो तसंच पडलाय बोंबलत. बघा दुसऱ्या मॅडम माया आल्या. बघा 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 चपट्या मॅडम माया. चपटी मॅडम माया. बघा हे बघा चपटी मॅडम माया. मम्मी एवढं रोस्ट करते ना आमच्या दोघांना आज. हे बघा चपट. हे बघा चपट मॅडम माया. काय प्रॉब्लेम आहे यार. मम्मी तू व्लॉग रोज काढायचे रोज. काय करते तू असं? जर कोण शिकवणार आता शिकवणार. असलं ब्राईट का केले? हा चांगली गोरी दिसते मी. आम्ही नाही ना. एवढं करू नको मला. अच्छा हे सीन असं पण आहे. कधी सांगणार? सीन असा पण आहे. पण ते लगेच असं वर करून थोडस ऍडजस्ट करून मम्मी शॉक. हे सांगणार का? तरी मी बोलली आधी तिच्या व्हिडिओ मध्ये मी चांगली दिसते का, आणि माझ्या व्हिडिओ मध्ये मी अशी का अशी का दिसते? म्हणजे ट्रिक आहे. हा जी तुला मी सांगितलीये. ते लगेच वर करून लगेच व्हिडिओ चालू करून टाकायचं, मग ते तसंच स्टक राहतं तिकडेच. अच्छा नंतर दाखव मला कसं करायचं. हे मजा येते. तू मम्मी व्लॉगिंगच्या चक्कर मध्ये पागल झाली आहे बाई. मम्मीला हे सर्व खूप आवडतं. आता ती आग लागायला छोटी होती ना, हे लोक लहान होते. छोटे जो ब्लॉग पोस्ट होतोय त्याच्यामध्ये आय थिंक ही सेम इन्फॉर्मेशन मी देते. बोल. जेव्हा आदिती मोनू लहान होते, ऍक्च्युली मला मॉडेलिंगचं क्रेज होतं. सो हे लोक लहान असताना त्या टायमाला फोन नव्हते ना, कॅमेरा होता. फक्त ते काय आपलं असतं ते
स्टुडिओ असायचे आमच्या टायमाला, तर आदितीला मी मस्तपैकी रेडी करायची. लहान असताना मी पण पटकन साडी बिडी घालायची, रेडी व्हायची आणि तिला घेऊन मी स्टुडिओमध्ये जायची आणि फोटो खेचून यायची. मस्त मस्त फोटो खेचायची आणि मग तिचा एक सेपरेट असा अल्बम बनवला मी. मग या मॅडम महामायाचा बनवला सेकंड अल्बम. मला खूप असं आवड होती हे लोक लहान की माझ्याकडे कॅमेरा शूट असावा, मी शूट करावा ह्यांचं असं लहानपण, ही खेळते इथे वगैरे असं. पण त्या टायमाला नव्हतं माझ्याकडे आणि घरामध्ये काय हिचे पप्पांना तर काही येडच नव्हतं, फक्त मलाच होतं की माझ्याकडे कॅमेरा असावा, मी ह्यांचे सगळं कॅप्चर करावे, सगळे सीन. ते लोक बोलतात. फर्स्ट जेव्हा आदिती म्हणजे लहान असताना तेव्हा नोकियाचा आलेला छोटासा फोन, तर त्याच्यामध्ये पण मी हिचा ऑडिओ रेकॉर्ड केला होता लहान असताना. फर्स्ट ही बोलेल मम्मा मम्मा मम्मा, तो पण मी रेकॉर्ड केला होता, तो आमच्याकडे होता. तेव्हा जर माझ्याकडे असते ना हे कॅमेरा, विचार करा किती मी व्हिडिओज बनवले असते त्यांचे मला पहिल्यापासून. आणि ते आहे आदितीमध्ये. आणि आता ती मोठी झाली, आता तिने मला आता परत शिकवलं व्हिडिओ बनवा, हे करा. आता कारण का आता हे सगळं ट्रेंडच चाललेलं आहे, सोशल मीडिया. सोनू भुंगी पैदा झाली पाहिजे होती रे, मजा काय नाही, तुझ्या लहान होती तू बोलायला नव्हते, तुला माहिती ना, तू लेट बोलायची. आम्हाला वाटलं की होते की काय म्हणून आम्ही बोलतच नाही. डॉक्टरकडे पण घेऊन गेलो या अंबाबाईला. आणि आता बघा ही एवढी बोलते, म्हणजे माणसाला बोलू ना देत, बोललं की उलट बोलते. आणि लहान असताना किती 2 महिन्याची काहीतरी 6 महिन्याची असताना जेव्हा ती अशी क्रॉल करायची ना, अशी जमिनीवर चालायची, जेव्हा तशी डोकं आपटायची भिंतीवरती, काय राग आला या काय नाही भेटलं तसं. एवढी लहान असताना पण 8 महिन्याची पहिला आधी पण करायची. आणि जेव्हा थोडी मोठी झाली, जेव्हा अशी वॉक करायला लागली, हात अशी भिंतीला पकडून चालायची, मग तेव्हा भिंतीला डोकं आपटायची. आणि आता मोठी झाली आहे, आता स्वतःचे 2 हात घेते अशी मारते, डोक्यावर हात घेते आणि आता माझं डोकं दुखायला लागलं, मग अशी करते. म्हणजे हे तिचं लहानपणापासूनच आहे चालू, मारून घ्यायचं, डोकं आपटायचं. राग तिला कंट्रोल होत नाही. मला राग कंट्रोल नाही तर मग मी तिची धुलाई करेन एक दिवस. आमच्या घरात कोणाचा राग कंट्रोल मध्ये नाही, ना पप्पा ना मम्मी ना मोनू ना माझा. येशू अजून छोटी आहे, तिला अजून माहित नाही. मी तर भांडताना असं व्हायचं हिच्या पप्पासोबत, कधी कधी मी चहा पित असायची आणि काय बोलले मी तो हाताचा कपच फोडून टाकायची डायरेक्ट. हे आणि मला एवढा राग यायचा ना भाई, खरंच तुम्ही लोक भांडताय फेस टू फेस, भिडा ना असं सामान कशाला तोडायचंय. आपण जेव्हा स्वतःच घरी, तिला मी बोलली होती हे नको काढू, तरी काढलं कार्टिंग. आणि आता पस्तावते ती, मी कशी काढू. आता मला तिला टाकायचं होतं मॉडेलिंग मध्ये, पण काय फायदा, एक पण पोरगी माझी मॉडेलिंग मध्ये नाही गेली, माझं वाया गेली पोरी. एक पण मॉडेलिंग, 3 पोरी असून पण त्यातली एक पण मॉडेलिंग नाही मध्ये गेली. मी करते ना, थांब ना. असं टॅटू काढून कोण मॉडेल्स नसतात, चपटे मॉडेल्स नसतात ना, पण टॅटू वाले मॉडेल्स नसतात काय, मला एवढं सांग फक्त. हा तसं माझे फोटो सगळे पण चपटच होईल आता. झालं आता परत सगळं पसारा आवरा, जेवा, मग भांडी घासा. कसली सुजलेली वाटते एकदम. हा थोडं कमी कर. तरी मॉडेलिंग एजन्सी माझ्यासाठी तेवढंच काम धंदे राहिले. बघ आता लुक तुझा किती चांगली वाटते, उगाच चपट करून ठेवलं येड. आणि कसं आहे, आता मी बाहेर निघाली ना, हव्यामुळे सर्व खराब होणार. नाही, मग ते सेट करायचं, परत राहायचं तसं नीट. चपटी बघ ना मम्मा कुठली तरी मॉडेलिंग एजन्सी. मम्मी बघणार आहे ते आता, तू तू सर्च कर. पण लय फ्रॉड असतात. आता हे सर्व काय मध्ये पडू नकोस, पहिलं चांगले फॉलोअर्स गेन कर, स्वतःहून येईन तुला. शूटचं म्हणजे थांबले करत तर काय नाही, रील्स तर कधी काय कॉलेजला जाते ना अशी. रील्स मध्ये तर मला इंटरेस्टेड नाही, मला ते ऍक्टिंग डान्सिंग नाही होत. हे कर ना, मला एवढा काळा भंगार केला ना तिने, ती कशी ऍडजस्ट करते. झालं एकदम रागात. बघा आता जेवायचं, भांडी घासायची, परत सकाळी बोंबलत उठा, पाणी भरा, इशूची स्कूल आहे, परत उठा, धावपळ करा मरणाची, जेवण बनवा, टिफिन बनवा, पळत पळत जावा बोंबलत. डेली रुटीन. मम्मीला मी बोललीये इन्स्टावरती रील्स टाकायचं चालू कर तुझं डेली रुटीनचं, किंवा कोणाला हेअर रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे तर त्यांना विचारून, म्हणजे ते क्वेश्चनचं टाकून. हे आयडिया मम्मीला मोनूनी दिलेला, पण मम्मीनी तो अजून केलाच नाही. जरा मला काहीतरी बोलते. हा बघा मॅडम मायाला बघा जरा. मम्मा तू गेट रेडी. मी तुला काय बोलते की मी ना तुला आयडियाज देते काय रील्स बनव. तू मला जीपे करे, सोनू स्कॅनर दाखव. ते तर अशी पण रोज तुला जीपे करतेच मी. हा मग ते अलग आहे, ते तर तुला रोज ते द्यायचे, पण हे जरा एक्स्ट्रा आहेत का, मी तुला आयडियाज सांग. चलो मैडम को आने दो. किधर आने दो.
अभी मैडम माया को आने दो. मम्मी पागल झाली आहे vlogging ची. मम्मा जरा कॅमेरा बंद पण ठेवायचा असतो. मम्मी तू मैडम एवढे माया को आने दो. देखो असं नाही वाटत त्यावेळेस चुकी केली. मला ते एकदा पण एडिट करायला देऊ नको बाय, मी नाही करू शकणार. का नाही नाही आपल्या दोघांना मिळून करायला ए, भाई, मी माझे नाही करत आहे इथे आणि इथं करत. मोनू पागल झाली. मी तर असंच बोलली यार मी करेन, तू टेन्शन नको घेऊ, टेन्शन ना घेऊ झालं. अच्छा ओके गॉट इट. आणि चालू गॉट इट. आणि मम्मीने मस्त कालवण बनवलं एकदम वांगी बटाट्याचं काहीतरी, वांगा की भात कालवण. आता मी मस्त जेवणार आहे आणि मम्मीचा हा व्लॉग एंड करणार आहे. आणि मी कॉक्रोच पकडलाय.